हे वेलकम, घेऊन आले आहे तुमच्यासाठी नवीन असा व्लॉग. तर तुम्ही सर्वजण मला लाईव्हवरती आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये एकच गोष्ट बोलतात, ताई तुझं डेली रुटीन म्हणजेच तू स्किन केअर कसं करते ते सांग, तू मेकअप प्रोडक्ट कोणते यूज करते. तर मी तुम्हाला नेहमी सांगत असते, माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, माझ्या स्किनला काहीही सूट होत नाही. तरीही मी माझ्या स्किनला कसं मेंटेन ठेवते, स्किनचा ग्लो तसाच राहावा त्यासाठी काय करते हे आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर जसं की मी तुम्हाला माझं बॉडी वॉश दाखवलेलंच आहे. माझं हे बॉडी वॉश ऑल बॉडीसाठी आहे. हे हेअर वॉश करायलाही यूज होतं आणि ऑल बॉडी फेस वॉश करायलाही यूज होतं आणि हे मला डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं आहे, त्यामुळं मी यूज करते म्हणून तुम्ही वापरू नका. पण ज्यांची स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ आहे. ज्यांना नॅचरल ब्युटी आवडते, ज्यांना नॅचरल राहायला आवडतं त्यासाठी एवढे मोठे मेकअप प्रोडक्ट न वापरता सुंदर कसं दिसायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. तर फर्स्ट मी आता ह्या बॉडी वॉशनी फेस वॉश यूज केलेलं आहे आणि परत सांगते, हे बॉडी वॉश पूर्ण ऑल बॉडी म्हणजे इन्क्लुडिंग फेस, हेअर्स, ओके, हेअरला पण चालतं आणि फेसला पण चालतं. पण मला अक्षरशः हे बॉडी वॉश यूज केलं तरी माझे आईज पण खूप सेन्सिटिव्ह आहेत, माझा फेस पण खूप सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे थोड्या वेळ माझे डोळेही लालच असतात. मी काहीही यूज करा, थोडंसं पाण्याने जरी तोंड धुतलं तरी माझे डोळे लाल होतात, खूप सेन्सिटिव्ह आहेत. आणि त्यानंतर फेस वॉश केल्याच्या नंतर टॅप टॅप करून मी टॉवेलनी फेस आपला पुसून घेतला. फेस असा एकदम रगडायचा नाही, एकदम सॉफ्टली पुसून घ्यायचा, त्यामुळे आपला चेहरा सॉफ्ट राहतो. आणि त्यानंतर आत्ता तुम्हाला जे दाखवलं ते फक्त मिल्क क्रीम आहे, म्हणजे फक्त दुधावरची साय आहे. मी मॉइश्चरायझर कोणतेही प्रोडक्ट यूज करत नाही, कारण की मला नॅचरल गोष्टी आवडतात. परत परत सांगते, मला नॅचरल राहायला खूप आवडतं, त्यामुळे मी फक्त दुधावरची साय घेतली आहे. तुम्ही त्यामध्ये हळदही मिक्स करू शकता, पण केव्हा रात्री झोपताना तुम्ही फेस वॉश करा आणि त्यामध्ये हळद आणि साय मिक्स करून लावा, तुमची स्किन खूप ग्लो करेल. तर मी कधीही रेडी होण्याच्या आधी मॉइश्चरायझरच्या ऐवजी मी दुधावरची साय लावते, थोडीशी हातावर घेते, स्मॅश करते आणि चेहऱ्याला लावते. त्यानंतर 5 मिनिटांनी मग मी पावडर वगैरे लावते. तर तुम्हाला दाखवते, आज मी बाहेर जाते आहे तर मी ही साडी घालणार आहे आणि मोठं गलठण, छोटंसं मंगळसूत्र, कानातले आणि ही वॉच, असं मी रेडी होणार आहे. तर चला रेडी होऊया. आणि त्यासोबतच मी मस्करा, काजळ, सिंदूर आणि हे फक्त लिप ग्लोज, म्हणजे मी फक्त लिप बाम लावते लिपसाठी, पण मी लिपस्टिक यूज करत नाही. तुम्ही जे माझे व्हिडिओ पाहता शॉर्ट व्हिडिओ, तुम्ही तर म्हणताल त्यामध्ये तर तू मेकअप दिसतो, तर मी फक्त ते मेकअपचे इफेक्ट यूज करते, कारण की मी मेकअप लावत नाही, मग चेहरा छान दिसावा त्यामुळे मी व्हिडिओ बनवताना फक्त ब्युटी इफेक्ट यूज करते. त्यामुळं तो तुमचा गैरसमज आहे की मी मेकअप करते. मला नॅचरल राहायला आवडतं आणि मला ऑप्शनही नाही आहे, माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळं मला कोणताही मेकअप प्रोडक्ट जमत नाही. अगदी डॉक्टरांनी सजेस्ट केलेला पण मेकअप प्रोडक्ट मी खूप खूप कमी लावते. तर हे काजळ आहे, हे काजळही मी खूप कमी, कुठे लग्नाला जायचं असेल, कुठे काही कार्यक्रम असेल तर डेली यूज करत नाही, कारण माझ्या डोळ्यांना काजळही जमत नाही. घरी जे आपण तुपापासून काजळ बनवतो ते चालतं. थोडासा मस्कारा लावला जेणेकरून आपले डोळे छानसे अट्रॅक्टिव्ह दिसावे, आणि जेव्हा आपण खाली काजळ लावतो आणि वरून आयलायनर लावतो तेव्हा आपली डोळेही मोठी दिसतात आणि खूप सुंदर दिसतात. त्यामुळे तुम्हीही जेव्हा आयलायनर लावता तेव्हा काजळ नक्की लावा, आणि ज्यांची डोळे छोटी आहेत त्यांनी तर नक्कीच ही गोष्ट अप्लाय करा. दोन्ही साईडनी आयलायनर किंवा दोन्ही वरतून काजळ, खालून काजळ आणि वरतून आयलायनर लावा, तुमचे डोळे अगदी सुंदर आणि आकर्षक दिसणार. त्यानंतर मी फक्त लाईट पिंक, बेबी पिंक कलरचा लिप बाम लावला, मला एवढंच आवडतं. जास्त मला ते नाही का लाल जरद ओठं फुटल्यासारखे कोणी मारल्यासारखे लाल जरद ओठं करायला बिलकुल आवडत नाही. एकदम लाईट, की समोरच्याला ओळखू पण येऊ नये की आपण लिपस्टिक लावली आहे. बाय द वे मी लिपस्टिक लावतच नाही, तो लिप बाम आहे. त्यानंतर मस्तपैकी मंगळसूत्र घातलं, आणि ही ज्वेलरी मी जास्त यूज करत नाही, पण जेव्हा समृद्धीच्या पप्पांसोबत मी बाहेर जाते तेव्हा त्यांना असं वाटतं की मी पूर्ण ज्वेलरी घालूनच बाहेर यावं, कारण की त्यांना बायको ही पूर्ण अलंकाराने मडलेलीच आवडते. मला एरवी सिंपलच राहायला आवडतं, मी साधं एक छोटंसं मंगळसूत्र घालते, पण यांच्यासोबत जायचं म्हटल्यावरती मला पूर्ण ज्वेलरी घालावं लागते. तरी पण मी नेकलेस आणि राणीहार घातलेला नाही आहे, तेवढं नाही आवडत. मैत्रिणीच्या घराचं नवीन फ्लॅट घेतला आहे तिने, सो
तेच न्यू होम वेलकम पार्टी होती त्यामुळं जात होते आणि खूप दिवसांनी भेटत होते, कारण ती सोलापूरला गेलेली होती राहायला आणि कंप्लीट 1 वर्षानंतर परत पुण्यात शिफ्ट होती आहे. त्यामुळं तिच्या नवीन घर घेतलेला तर आनंद आहेच, पण त्यासोबतच तिला एवढ्या दिवसांनी भेटते याचा आनंद खूप आहे. आणि बघा अशी वाटते ना तुम्हाला की मी मेकअप केला आहे, तर प्रत्येकाला सांगते तुम्हाला नॅचरल ब्युटी हवी आहे तर फक्त 2-3च गोष्टी लागतील. दुधावरची साय ही मॉइश्चरायझरसाठी यूज करायची. त्यानंतर जरी तुम्हाला तुमची स्किन टोन तुमचा थोडासा सावळा आहे तर फक्त तुम्ही फेअर अँड लवली आहे ना, फेअर अँड लवली तिचे फक्त 2-3 थेंब तुम्ही यूज करू शकता, बास झालं. किंवा पाऊंड्सची बीबी क्रीम पण चांगली आहे, तीही मी तुम्हाला सजेस्ट करू शकते, पण माझ्या स्किनला नाही जमत. आणि वाटते का नाही मी मेकअप केला आहे, पाहू शकता तुम्ही. फक्त पाऊंड्स पावडर, दुधावरची साय एवढ्या आणि मस्कारा आणि काजळ एवढ्या 3-4 गोष्टींनी मी अशी दिसते. कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तोपर्यंत बाय, टेक केअर. सर्वांनी काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.